पण देवाने आमची आई आमच्या जीवनात घेऊन गेला असतो पांडुरंग परमात्मा. एक 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 पैसा जमा केला, काबाड कष्ट केले, राब राब कष्ट करून आज चांगले दिवस आले आणि ती आई आमच्या जीवनात निघून गेली. आईचा एवढा प्रेमळ स्वभाव, एवढा गोड स्वभाव, आज हा समाज पाहिल्यानंतर सुद्धा आईच्या कार्याची पोच पावती आज देवाच्या चरणी निलीन होते झाला. आज एवढा समाज या परिवाराकरता लांबून लांबून पाहुणे मंडळी, नातेवाईक मंडळी लांबून लांबून आल्यात. आईच आज वर्षश्राद्ध आहे, सगळे धावत धावत आले. आज आईच्या आठवणी डोळ्यामध्ये पाणी आणतील, ऊर भरून आणतील, कंठ दाटून आणतील. मंडळी लय प्रेम करते. तुम्ही लोणंदून कधी घरी आलात ना गावी दादांनो, आज तुम्ही आईच्या फोटोकडे पाहिलं तरी पोटामध्ये तुटल्या जाईल, ऊर भरून येईल. लहानपणापासून तळहाताच्या प्रमाणे आईने सांभाळलं. आज सगळं चांगलं आहे, पण आज आमच्यात आमची आई नाही. लोणंदून कधी जर घरी आलात, देवाच्या देवघरातला दिवा पाहिला की आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो. घराच्या समोरची रांगोळी पाहिली की आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो. मावशीकडे जर पाहिलं टचकन डोळ्यात पाणी येतं. आज आमची आई आम्हाला मावशी दिसते, पण आई आम्हाला दिसत नाही. आमची बाई आम्हाला दिसत नाही. देवा फार आमचं चुकलंय देवा, तो आम्हाला घेऊन जायला पाहिजे होतं, पण आमच्या आईला ठेवायला पाहिजे होतं. एवढा गोड स्वभाव, आईची सेवा कशी करावी शेवटच्या क्षणापर्यंत त्या मुलाकडून शिकावं. काही नाही महाराज, सकाळी सकाळी त्रास झाला आणि अचानकच काळाचा घात झाला आणि ती आई तुम्हा आम्हाला सोडून गेली. आज तुम्ही दिवाळीच्या सणाच्या दिवशी जरी आलात साहेब, घराच्या दिवाळीच्या भर दिवाळीच्या सणाच्या दिवशी आनंदात दिवाळी दिसेल, पण आईच्या फोटोकडे पाहिलं तर टचकन डोळ्यात पाणी येईल. लहानपणी आईने आम्हाला किती सांभाळलं, फटाके दिलेत, आईने सुरसुऱ्या दिल्या, आईने गरिबीतून सगळं काही दिलं. एक 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 पैसा जमून आम्ही आज इथं आलो, सगळं सगळं काही चांगलं झालं. पण देवाने आमच्या जीवनात आमची आई घेऊन गेला. देव पांडुरंगा, आई किती प्रेम करते सांगू का ताई? तुम्ही सगळ्या रडाल. मुलीच्या जीवनात माहेर कुठपर्यंत आहे ताई? कुठपर्यंत सांगू का? जोपर्यंत माहेरात तुमची आई जिवंत आहे आणि माहेरात बाप जिवंत आहे, तोपर्यंत तुमच्या जीवनात माहेर आहे. ज्यांची ज्यांची आई या जगात नाही, ज्यांचा ज्यांचा बाप या जगात नाही, त्यांच्या डोळ्याला धारा लागतील. माहेरात आई वडील असल्यावर किती वाजता जा, कोणाची परवानगीची गरज नसती. आई बाप गेल्यावर पाहुण्यासारखं उभा राहा लागतं उंबऱ्यामध्ये. लय प्रेम करतात आई बाप. ताई जोपर्यंत आई असते ना, आई तुम्हाला म्हणते ताईडे फार ऊन पडतं ग, काळजी घे. लेकर बाळ सुखी आहेत ना, फोनवर म्हणते आई ए बाई मला व्हिडिओ कॉल कर, मला पोरांना पाहायचं. लय प्रेम करते आई. लेकरा बाळांना भरभरून पाहते. पण ज्या दिवशी तुमची आई माहेरातली जाऊन द्या, सासर किती श्रीमंत असू द्या, पण ज्या दिवशी माहेरात जाल, माहेरातली गल्ली सुद्धा तुम्हाला खायला उठेल. गेलेल्या आईच्या फोटोकडे पाहिलं सुद्धा कंठ दाटून डोळ्यात पाणी हंबरडा फोडून रडाल तुम्ही. लय प्रेम करत असते आई. ज्या दिवशी 4-5 दिवस राहिल्याच्या नंतर तुम्हाला जायचं असतं ना सासरी, त्या दिवशी तुमची आई तुमच्या पिशवीमध्ये लोणचं देते, पापड्या देते, डाळ देते, कुरडाया देते. देते का नाही माय? ए माय किती प्रेम करते माय. मुलीला म्हणते ताईडे भारीतलं तांदूळ आहे, जावई लय श्रीमंत आहे हो, 50-60 लाखाची गाडी जावयाकडे फॉर्च्युनर, पण आईची विडी माया हो. लय प्रेम करते. म्हणते ताईडे शेवग्याच्या शेंगा घेऊन जाय, भाजीपाला तुमच्या पिशवीत घालते. पण ताई माहेरात माय मारू द्या, तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आई गेली, पिशवी रिकामी येईल तुमची माहेरातनं. इथं बसलेल्या बऱ्याच माझ्या आई बहिणी आहेत, दिवाळीच्या सणाच्या दिवशी गेल्या आणि रिकामी पिशवी आली का? माहेरात आई नाही, माहेरात बाप नाही. बाप असला हक्काचा मुरळ्यास दिवाळीच्या सणाच्या दिवशी नेणारा. लय प्रेम करतात. आई आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव आहे जिच्यामध्ये सज्जन आहोत, तिला आई म्हणतात. तिला किती वेगवेगळे पात्र करावं लागतात.
स्त्रीच्या जन्मात दिव्य परीक्षा आहे मंडळी. जन्म झाल्यापासून दिव्य परीक्षा आहे तिच्या जीवनामध्ये. किती दिव्य परीक्षा आहे. लग्न जमलं, 18-20 वर्षाची झाली की लग्न जमलं. लग्न झाल्याच्या नंतर नंदाला आली. नंदाला आल्याच्या नंतर कोण ओळखीचं नसतं. आईला सोडून, बापाला सोडून, बाबाला, भाऊजाईला, सगळ्यांना, तिकडच्या लोकांना सोडून इकडं सासरी नंदाला आली. नंदाला आल्याच्या नंतर सकाळी उठावं लागलं आणि टचकन डोळ्यात पाणी आलं. माहेरात माझी आईन, माहेरात माझा आप्पा, तात्या किती वाजेपर्यंत झोपले. 9 पर्यंत झोपले तरी कधी मला उठत नव्हते. झोपून दे बाय, परक्याचं धन आहे, आज आपल्यापाशी, उद्या लोकांच्या घरी जाणार रे. माय लय प्रेम करते. मुलींनो, तुमचा बाप पण तुमची आई लय प्रेम करते. ज्या दिवशी तुमचं लग्न होतं आणि तुम्ही दुसऱ्याच्या घरी जातात ना, त्या दिवशी तुम्हाला आई वडिलाच्या आठवणी ढसढसा रडवतात. फोन जरी केला ना पप्पाला, डोळ्यात पाणी येतं, ऊर भरून येतो. आई वडिलाकडे होतो, खेळायचो, बागडायचो, उड्या मारायचो. पण आज लोकांच्या घरी आलं, सासूरवास. एका दिवशी सासूबाई लय बोलली, डोळ्यात पाणी आलं आणि बापाला घरानं न केलं माझ्या बहिणीने. का माहितीये का साहेब, माझ्या बापाला बीपीच्या गोळ्या चालू आहेत, शुगर आहे माझ्या बापाला, फार गरिबी आहे. मी जर फोन करून घरानं सांगितलं तर तिकडं माझा बाप एक क्षण सुद्धा जिवंत राहणार नाही. माझा तात्या, माझा आप्पा ढसढसा उशीत तोंडावर घेऊन अंबारा फोडून ती माय माऊली रडू लागली. गुराढोरासारखं डोळ्यात पाणी असू आहे का. माझ्या बापाचं नाव मला शाबीत ठेवायचं, माझ्या आईचं नाव शाबीत ठेवायचं, त्यांचे संस्कार दिसले पाहिजे. कापड कष्ट कसते महाराज. एका मुलीने प्रश्न विचारला, ए आई, 15 वर्षापूर्वी तू माहेरात महिन्यातून 2दा जायची, आता 1 वर्ष झाले माहेरात जात नाही, का जात नाही. ती आई म्हणते मुलीला, दिदे खरं सांगू का, 15 वर्षापूर्वी माहेरात माझी आई जिवंत होते. 15 वर्षापूर्वी माझा बाप जिवंत होता. आता आई बाप माहेरात राहिले नाही, जाऊ वाटत नाही ग. परिक्यासारखं वाटतं, हरवल्यासारखं वाटतं, डोळ्यात भरून पाणी येतं. मी कधी आले ना, महिन्यातून 2दा 3दा यायची माहेराला. दिदे आल्यानंतर तुझी आजी ज्या वेळेस भाकरी करायला बसायची ना माझी माय, मी आल्याच्या नंतर माझी बॅग पाहिल्यानंतर स्वयंपाक करत 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 धावत यायच्या दारामध्ये. मला म्हणजे ताईडे थांब थांब थांब. मला म्हणजे किती खराब झालीस ग, लेकरं बाळ खुशालीत ना. पाठ टाकायची, माझं औक्षण करायचे. मी आईचं दर्शन घ्यायचे आणि घरात आल्यानंतर भाकर खात असणारा तुझा आजोबा, माझा बाप धावत धावत यायचा, माझी पिशवी घ्यायचा. आई भाकर वाळून टाकायची, दृष्ट काढायची, लय प्रेम करायची. पण आज जाऊ वाटत नाही माहेरात. का, ती गल्ली खायला उठते. माहेरात जाऊ वाटत नाही, माहेरात आई दिसत नाही, माहेरात बा. असल्यावर तुम्ही आमच्या डोळ्यात पाणी आणलं, ओर भरून आणला, कंठ दाटून आला. आज आईकडं पाहिलं तरी मावशीकडं पाहिल्यासारखं वाटतं. पण आज आमची आई आम्हाला दिसत नाही. ढसढसा डोळ्यात पाणी येतं. म्हणून आई लई मोठी आहे, आईची सेवा करा. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईची कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रीती. साहेब, आई कशाला म्हणतात सांगू का. एवढे मंडळी बसले, सगळे मोठे मोठाले बडे बडे मंडळी. ए माय, आई किती प्रेम करते सांगू का. बाईच्या जीवनातलं प्रेम किती आहे. 1 लाखातलं वाक्य सांगतो. डोळे मिटून प्रेम करते, तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडं ठेवून प्रेम करते, तिला मैत्रीण म्हणतात. डोळे वटारून प्रेम करते, तिला बायको म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते, तिला आई म्हणतात. अरे 7 समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल. मंडळी, एकदम मातीची आड गेली ना आई.
आणि मातीच्या आड गेलेला बाप पुन्हा दिसणार नाही.